आता ब्लॉग उशिरा टाकायचा कोणता पुरस्कार असला तर ते तर अगोदर मलाच भेटत होता। तर नमस्कार मित्रांनो, आपल्या रोजच्या नवीन एका ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत। तर आम्ही गेले होते बघा गणपती आणाय नर्शीला, तर तितक्यात आपल्या गावातील मंडळाचे कार्यकर्ते दिसले। आता त्यानेही गणपतीने आला चालते, फक्त उचलून गाडीमध्येच ठेवायचं होतं। गणपती बसवायच्या दिवशी नर्शीमध्ये एवढी ट्रॅफिक जाम झाली होती की नाही, जिकडे बघले तिकडे गाड्याच होत्या। तर ते जाऊ द्या, आपण गाड्या बघाय नाही तर गणपतीने आला आलत्या। आता कार्यकर्त्याचा तर आनंद वेगळा। तर तितक्यात गणपती बघा एका दुकानात शिरलो। इथं गर्दी नाही, पूर्ण जत्राच भरली होती, कुठं पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती। मग इथं एवढ्या मोठ्या गणपत्या होत्या की नाही, आपने तो बस की बात ही नाही थी इतनी बडी खरीदने की। तर तितक्यात आपला मित्र साई प्रसाद भेटला, त्यानेही गणपती घेतला होता। आता या नाग्याला तर काही कामच नाही म्हणा, जिथं बघल तिथं ऊर काढून मोहरीच राहते। मग त्याला सोबत घेऊन नकर गणपती बघत घर फिरलो। मग तितक्यात आपल्या गावचे राहणार चंद्रकांत खुंटे भेटले। मग आपल्याला बी एक गणपती पसंत आलती, पण ते पण बुक झालती। मग तिथून मी इथं तर काही नव्हतं म्हणून चौकात गेलो। आपलं सिस्टम बंद पडलं होतं, त्यालाच दुरुस्त करण्यासाठी मास्टर कडे आलतो। मग तिथं ते दुरुस्त करायला ठेवून गणपती बघायला आम्ही तर चलतच निघालतो। पण इथं नर्सीमध्ये जिकडे बघले तिकडे पोलीसच होती। मग तिथून आपण एका दुकानामध्ये शेवटी गणपती तर फायनल करूनच टाकून दिलत्या। मग कृष्णाला म्हणलं हे तर काम झालंच आपलं, आता पोटा पाण्याचा नकर बघा म्हणून हरियाणा स्पेशल जिलेबी मध्ये आल्या बघा। मग तिथून आपल्याला थोडं किराणा ते भरायचा। सावकार एवढं जोरात हात चालवालते की नाही, त्याच्या पुढे तर मशीन बी फिकी पडली। मग गणपतीच्या आरतीचे सामान वगैरे घेऊन आम्ही निघालो होतो घराकडे। आता जाताना तर 5 वाजताच पूर्ण नर्सी सामसूम झाली होती। आता आपले तर व्हिडिओ गणपतीमुळे 9 दिवस काय आले नाहीत। 9 दिवसाचे रोजचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आयडी ला अगोदर फॉलो करून घ्या। मग मी आरतीला फळ वगैरे घेऊन निघतो घरी। व्हिडिओ आवडला तर लाईक फॉलो करा आणि कमेंट मध्ये टाका गणपती बाप्पा मोरया।